येथील जी मान ग्रामपंचायत आहे, तसेच वारांगडे सांगा तुम्ही किंवा गुंजले सांगा, चारी बाजूच्या ग्रामपंचायत पेसा आहेत आणि पेसा ग्रामपंचायतच्या संमतीशिवाय कुठलाही प्रोजेक्ट करू शकत नाहीत असा 1996 चा पेसा कायदा आहे हा सांगतोय। आणि तरीही ग्रामपंचायतला विश्वासात न घेता हा जनसुनावणी आणि लावलेली आहे आणि ही जनसुनावणी रद्द व्हायलाच पाहिजे। आणि ती जर जनसुनावणी रद्द नाही झाली तर पेसा कायद्याचं उल्लंघन आम्ही मानणार आणि पेसा कायद्याचं उल्लंघन जर झालं तर अनुसूचित जाती जमातीच्या आयोगामध्ये या मामांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल करणार आहोत। स्थानिकांना त्रास तर म्हणजे अगणित आहे, सांगूच शकत नाहीत। शासनाचा जलसिंचनाचं पाणी हा कंपनी उद्योगासाठी वापरतोय, ज्या पाण्यावरती त्यांचं ते पिण्याचं पाणी त्यांचं जे होतं हक्क आहे, आर्टिकल 21 आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे, हा अधिकार त्यांनी घेतलेला आहे, छिनून घेतलेला आहे। तसंच इथे बोरवेल सुद्धा जर मारला तर तो लाल पाणी निघतोय, म्हणजे एवढं प्रदूषण करणाऱ्या ह्या कंपनीला शासन परमिशन देते तरी कशी? सरकारने ह्या कंपनी बरोबर जेव्हा MOU केला त्यावेळेला पेसा ग्रामपंचायतला विश्वासात घेणं गरजेचं होतं, परंतु तसं घेतलेलं नाही। हे पूर्णपणे अनुसूचित 5वी अनुसूचितच्या विरोधामध्ये हे काम केलेलं आहे।